छान आहे. बाईचे स्तन दाबल्याने फायदे काय काय होते तर परिणाम वाईट होत नाहीत व परिणाम म्हणलंय मी, पण त्याचे फायदे होते फायदे. आता बघा एक दादा नाही का, आता दादाच म्हणते मी त्यांना, वयाने ते 60 वर्षे त्यांनी सांगितले, म्हणजे एक कमी 60. त्यांच्या बायकोचं वय 52 सांगितलं या, पण त्यांची बायको त्यांना सपोर्ट करीत नाही आणि त्यांचं वय 60 पर्यंत गेलंय तरी सुद्धा त्यांच्यात ते स्टॅमिना पॉवर खूप आहे म्हण. ते स्वतः म्हणले, कळलं का, कमेंट करून. बाहेर जर गेलो शरीर सुख मिळवायला भोगायला तर मिळत नाही. मग आता ह्याच्यावर काय उपाय आहे ते तुम्ही मला सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर वाईट तर मी काही सांगणार नाही त्यांना, पण मी एवढं म्हणू शकते, म्हणजे तुमच्या बायकोला तुमच्यामध्ये त्या भावना म्हणा की ते उत्साह असतो बायकोला नवऱ्यामध्ये गड्यामध्ये. शरीर सुख कोणत्याच बायकोला नको असं वाटत नाही हो, कुठलीही महिला असू द्या. आणि आत्ताच्या काळामध्ये तर जमाना खूप बदललेला आहे. म्हणजे तरुण पण कुठलीही बाई असू द्या, तिचं जेवढं वय होत जातंय ना त्याहून अधिक तिचं ते तरुण पण दिसून येतंय त्या बाईमध्ये. कुठली बाई असू द्या, वयस्कर म्हणतात लोक बाईला, पण जेवढी बाई वयानं दिसती ना तेवढीच म्हणजे ती मागे येते, मागे तरुणपणामध्ये. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येतंय, पण मान्य करून घेत नाही. तर अगं म्हातारी झालीस की, नातवंड सांभाळायचे बघ, आले मालक. तर बरेच लोक काय म्हणते, तर अगं म्हातारी झालीस की, आता काय का तुझं वय आहे का, काय बोलायलीस, काय बाई आहेस का कोण आहेस. बाईच्या जातीने असे बोलायचे नसते, पण वागायचे असते, हे का ना. घरामध्ये 4 दिवाराच्या आत ते मान्य आहे मला बी, बाहेर भुरक्यात असू द्या, जाऊ द्या, पण हे सत्य आहे. बाई कुठलीही असू द्या, नवऱ्याची बायको किंवा ज्या बाईकडे पुरुष नाही काही कारणाने, त्या पण बाईला असावं वाटतं की, बरोबर आहे का नाही. मग ते दादा म्हणतात की माझी बायको मला सपोर्ट करीत नाही. आता कशी काय सपोर्ट करीत नाही, तुम्ही तिला कधीतरी म्हणजे स्पेशल फील करून देऊन बघा जरा. जवळ घ्या, महत्त्व तिला द्या, महत्त्व. बायकोला महत्त्व देता का तुम्ही, देता का. तुमच्यात पॉवर किती आहे ती तुम्ही बाहेर न दाखवता तुम्ही तुमच्या बायकोला दाखवा की. तर म्हणूनच मी हे मुद्दा सुद्धा घेऊन आले. बाईचे स्तन दाबल्याने परिणाम काय होतो. स्वतःची बायको किंवा मग तुमच्या जी संपर्कात आहे ना ती, जे तुम्हाला जवळ येऊ देती, जवळ घेती, पण काही कारणाने ती म्हणजे थोडंसं तुम्हाला इग्नोर करती, दोघाच्या तिरीमिऱ्या होत असतील असं. आता नवरा बायकोच्या होत्यात ना, नवरा बायकोवरूनच घेते मी. अनुभव आपला जे आहे ना त्याच्यावर आपण बोललेलं बरं. मी नवऱ्याची बायको आहे, बरोबर. तर मग त्या नवऱ्यानी बायकोला कुठंतरी त्या मूडमध्ये आकर्षित करायचं असेल ना, तर मग ते गरजेचं आहे. तिला जवळ घेणं, तिचे स्तनावर हात ठेवणं, प्रेमाने जरा हे करणं. आता तुम्ही समजून घ्या ना, एवढं मी म्हणजे निस्वक नाही हो बोलू शकत एवढं, पण म्हणजे आवड निर्माण करायची बाईच्या मनामध्ये.
बायकोच्या म्हणायले मी. हां, उलटं सुलटं काही पण म्हणू नका. मला कुठंतरी म्हणजे अशी लाजिरवाणी गोष्ट असल्यामुळं मी पण कचते ना बोलायला. हां. आता ते दादा म्हणतेत ना, माझी बायको मला साथ देत नाही, समजून घेत नाही, मला तृप्त करीत नाही, माझ्यामध्ये खूप पॉवर आहे, पण माझी बायको मला सपोर्ट करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ती बायको आहे ना शेवटी. तर मग तिला समजा कोणत्याही कारणानं तिच्या अगदी भावना होत नसतील तशा, तर त्या ठिकाणी तिला थोडंसं करायचं हो जवळ. आता ते कुठल्या पद्धतीनं करायचं, तर मग आपण स्वतः तिच्यासोबत एक मजेदार आयुष्य जगण्यासाठी ह्या अशा गोष्टी करणं गरजेचं असतं. हो, अगदी ना, बाईला उत्तेजित करायचं म्हणलं तर अचानक लगेचच ती उत्तावळ्याला येत नाही. नाही येत नाही. येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जवळ तर जावंच लागणार आहे स्वतः पुरुषाला, नवऱ्याला. बायका नाही द्यायला रिकाम्या, झोपत्यात बिनगोर, काम घरातलीच करीतात पण टरकून जाते आता, आणि फुल खाते आता, मळा आगाचा कसा. लिमिट नसतं या खाण्याचं, असतंय का? हां. दुसरे काय काम धंदे करूत की नाही करूत, पण पाहिजे. मग त्या नवऱ्यानंच जवळ जायचं असतंय बायकोच्या. आणि ते काय म्हणते तो तुमच्यात, फर पिले का मोर पिले. त्याच्यामध्ये काय येतं या, स्तन दाबायचे, हळूहळू गोल 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 हात फिरवायचे, ते आणि पल्स असते ते तोंडात धरायचे, ते हळूहळू म्हणजे एकदम बाळासारखे असं म्हणजे चोखलं का नाही. मग ते बाई अशी कशी उत्तेजित होती ना, की मग जे ढिल्लं पडतंय ना पटकन, दमच धरीत नाही ना, कडक टाईट, तर त्या प्रत्येक पुरुषाचं थोड्या टायमासाठी का होईना पण होतं नक्की. सदा मुत्तू आला ना तरी बी ते टुनटुन उड्या मारण्यासारखं करतंय का नाही. तर मग ज्या वेळेस त्याला सुख भोगायचं तशी मनात कल्पना जर त्या पुरुषानं आणली, मूडमध्ये आला त्या, की शरीर सुख भोगायचे, तर मग त्यांचं लिंग बी टाईटच होणार ना, कडक होणार ऑटोमॅटिक. आणि तितक्यात बाईचा पर्शे सगळ्यात घातक आहे पुरुषासाठी. पुरुषासाठी बाईचा पर्शे सगळ्यात घातक आहे. आणि त्याहून बघा एक पॉईंट नक्की आहे त्याच्यामध्ये, असं कोणत्याही पुरुषाला कोणत्याही बाईचा स्पर्श घातक ठरू शकत नाही. जी बाई त्या पुरुषाला आकर्षित करू शकते नकळत ते बी तिच्या म्हणजे परस्पर, कळलं का? आता समजा मी आहे, आता मी तर साडी घातली, झंपर घातलंय, मस्त टाईट आहे, बॉडी बिल्डर आहे, शक्शी जाद्या माय. तर मग आता मी तर आहे तुमच्या नजरेसमोर, बसमध्ये म्हणा किंवा मग रस्त्यानं म्हणा, कुण्या दुकानात, कुण्या मॉलमध्ये, कुठं